तुमच्याकडे मटार आहेत का खूप सारे? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। मी प्रांजली रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर माझ्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर इथे मी 1 किलो मटार घेतलेले आहेत, फ्रेश मटार आहेत। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गरम पाणी करून घेतलेलं, बॉईल करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमच साखर टाकलेली आहे आणि आता 1 चमच मीठ ॲड केलेलं आहे। तर आता आपण सर्व मटार ॲड करून घेऊयात आणि छान पाण्यामध्ये 3 ते 4 मिनिटं बॉईल करून घेऊयात मटारला। त्याने काय होईल, आपले मटार आहेत ते 1 इयर चांगले फ्रीजरमध्ये स्टोर होतील। आणि थोडेसे असे हलवून घेऊयात। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। तुमचे मटार आहेत ते 1 इयरपर्यंत चांगले असे स्टोर राहतील। तर बघू शकता इथे 4 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। ते सर्व आता आपण मटार काढून घेणार आहोत। तर मी इथे सर्व मटार आता काढून घेतलेले आहेत। तर आता मी त्याच कढईमध्ये दुसरं पाणी चेंज करून घेतलेलं आहे, थंड पाणी घेतलेलं आहे आणि आईस क्यूब ॲड केलेले आहेत। तर आता आपण सर्व मटार आहेत ते पटकन थंड पाण्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि असं थोडंसं मिक्स करून घेऊयात। मटार एकदम थंड झाले की आपण काढून घेऊयात। तर इथे मला आता मटार थंड होण्यासाठी 5 मिनिटं लागलेली आहेत। तर आता आपण मटार सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्याचं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे, एक्स्ट्रा जो काही पाणी असेल तो। तर इथे मी सर्व आता मटार काढून घेतलेले आहेत आणि इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्याच्यावरती मी सर्व मटार असे पसरून घेणार आहे। त्यानंतर एक कॉटनचा कपडा घेऊन दुसरा पुसून घेणार आहे। जे काय एक्स्ट्रा पाणी असेल तो काढून घेणार आहे। तुम्ही फॅन खाली देखील सुकवून घेऊ शकता मटारला। तर अशा पद्धतीने पूर्ण सर्व एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर इथे बघू शकता माझे सर्व आता मटार पुसून झालेले आहेत आणि मी इथे एक झिपलॉक बॅग घेणार आहे, त्याच्यामध्ये सर्व मटार भरून घेणार आहे। जर माझे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, त्याने मला अजून मोटिवेशन मिळेल। प्लीज सबस्क्राईब करा। तर इथे माझे आता सर्व मटार भरून झालेले आहेत आणि ते आपण झिपलॉक बंद करून घेऊयात, पॅक करून घेऊयात। आणि ते एक मी पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती मी डेट घालणार आहे। जी काय डेटला आपण मटार स्टोअर करून घेतलेले आहेत ती आपण डेट घालायची आहे आणि झिपलॉकवरती लावून घेऊयात। तर इथे मी झिपलॉकवरती लावून घेतलेली आहे। तर कशी वाटली माझी आजची व्हिडिओ? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।